परिते ग्रामस्थांचा ज्योतिबा पुजाऱ्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। भावा, अरे ऊस बिलात आधी गाडी घेऊया, पाणीपट्टी नंतर भरूया। अरे मर्दा, गाडी घेऊन पेट्रोलवर खर्च करण्यापेक्षा पाणीपट्टी भर आणि भविष्यात शेतीच्या पाण्याची चिंता मिटव। कोल्हापूर पाटबंधारे मंडळांतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभाग दक्षिण आणि उत्तर कोल्हापूर यांचे विनम्र आवाहन, पाणीपट्टी भरा, जलसंपदा विभागास सहकार्य करा। परिते ग्रामस्थ यात्रेनिमित्त ज्योतिबा डोंगरावर गेल्यानंतर सासनकाठी फेरी काढत असताना परिते गावातील काही तरुणांसोबत पुजाऱ्यांनी जाणून बुजून वाद घालत त्यांना मारहाण केली होती। या मारहाणीच्या घटनेमुळे परिते ग्रामस्थातून संतापाची लाट उसळत होती। या घडलेल्या प्रकारानंतर सर्व ग्रामस्थांनी मिळून पुजाऱ्यांच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला। यावेळी सरपंच मनोज पाटील यांनी मुजोर प्रवृत्ती हटवण्याची मागणी केली। ते म्हणाले, मी परिते गावचा लोकनियुक्त सरपंच विजय उर्फ मनोज पाटील गेल्या रविवारी 22 मार्च रोजी आमच्या यात्रेच्या सुरुवातीच्या दिवशी ज्योतिबा येथे सासनकाठी पूजनाला गेलो असता तेथील पुजाऱ्यांनी जो काही अमानुष हल्ला आमच्या गावच्या भाविकांवर केला त्याच्या निषेधाचा मोर्चा म्हणून आज आम्ही दसरा चौकपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चाद्वारे त्यांना एक निवेदन देत आहोत। या निवेदनाचं स्वरूप असं असेल, या ज्योतिबाला लीन होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातनं, जिल्ह्यातनं किंवा आपल्या आसपासच्या भागातनं बरेचसे भाविक श्रद्धेने येत असतात आणि तेथील मुजोर पुजारी अशा पद्धतीची मारहाण आणि अशा पद्धतीची वागणूक त्यांना तिथं देत असतात। आणि ही घटना फक्त आमच्या गावच्या लोकांच्या बाबत घडली असं दिसत नाही। ज्यावेळेला आम्ही हा निर्णय आवाज उठवण्याचा घेतला त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की याचे बळी फक्त आमचे गावकरी ठरलेले नाहीत, पण महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं येणारा प्रत्येक सामान्य भाविक या असल्या मुजोर प्रवृत्तीचा बळी ठरलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आज हा मोर्चा निघतो आहे। पण याच बरोबरीनं तिथल्या प्रवृत्तीचा विनाश व्हावा आणि तिथल्या अशा मुजोर प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांना तिथून हटवावं या प्रमुख मागणीसाठी आम्ही हा लढा कायम सुरू ठेवत आहोत। त्यासाठी सर्व समाजातल्या विविध संघटना, आमच्या भोगावती खोऱ्यातील 52 गावातले सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि गावकरी या आमच्या मोर्चाला सहभागी आहेत। आणि महाराष्ट्र राज्यातून सुद्धा ज्या काही सेवाभावी संस्था आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला या फोनद्वारे किंवा पत्राद्वारे आम्हाला या गोष्टीसाठी समर्थन कळवलेलं आहे। आमचा लढा हा इथून मुजोर प्रवृत्ती जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत चालू राहील। आमच्याकडे लिखित स्वरूपात आमच्याकडे आजपर्यंत 48 ग्रामपंचायतीची लेखी पत्र आमच्याकडे आता उपलब्ध आहेत, ती आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सुपूर्द करत आहोत। विविध संघटना ज्या की जिल्ह्याच्या बाहेरच्या सुद्धा आहेत त्यांनी फोनवरनं आम्हाला कळवायचं काम केलेलं आहे। येत्या काळात तेही आम्हाला लेखी स्वरूपात आम्हाला पाठवत आहेत। मला वाटते याची व्याप्ती खूप वाढेल, कारण प्रत्येक भाविक याचा बळी ठरलेला आहे, सामान्य भाविक। तेव्हा त्या सर्वांच्या न्यायासाठी मात्र आम्ही हा लढा जरूर सुरू ठेवू। हा मोर्चा दसरा चौक येथून विनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला। त्यानंतर गावकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत पुजाऱ्यांचा निषेध केला। पुजारी हटाव, ज्योतिबा बचाव, मुजोर प्रवृत्ती हटवा अशा लक्षवेधी फलकांसह ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले होते। यावेळी परिते गावासह भोगावती परिसरातील सर्व ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।